घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त सावजी स्पेशल असा झणझणीत चिकन सुक्का रेसिपी। त्यासाठी इकडे मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे। सगळ्यात आधी आपण ते बघून घेऊया आणि त्यानंतर मग भाजी कशी बनवायची त्याला सुरुवात करूया। बघा इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे छान असे लांब असे कापून घेतलेले आहे स्लाइसमध्ये आणि त्याला व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। सोबतच थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, 2 हिरवी विलायची, 10-12 काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहे, 2-4 लवंग घेतलेली आहे, 1 भेंडी विलायची, 1 चक्री फूल आणि सोबतच 1 चमच इतका खाकस घेतलेला आहे। इकडे मी हिरवा वाटण वाटून घेण्याकरिता 1 गाठ लसणाची सोलून घेतलेली आहे। सोबतच मी इकडे थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि 2-3 इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडंसं कोथिंबीर हे हिरवे वाटण वाटून घेणार आहे। आणि इकडे मी 1 किलो इतकं चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ मी 1-2 पाण्याने धुवून घेतलेला आहे। सगळ्यात आधी आपण इथे एक मिक्सरचा पॉट घेऊया। त्यामध्ये हा जो हिरव्या वाटणसाठी जे घेतलेला आहे कोथिंबीर, अद्रक आणि सोबत लसण ही आपण यामध्ये ॲड करून घेऊ पॉटमध्ये आणि हे बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत। बघा मिक्सरला लावून घेतलेला आहे मी आणि छान असं फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे हिरव्या वाटणची। आता मी याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपला जो बाकीचा मसाला भाजून घेतलेला आहे मी तो ॲड करून बारीक करून घेणार आहे। इथे मी मिक्सरच्या पॉटला जेवढं लागलेलं आहे तेवढं मी हिरवं वाटण काढून घेत आहे आणि लगेच त्यामध्ये जो सुक्का आहे तो मसाला आधी मिक्सरला लावून घेणार आहे आणि त्यानंतर मग जे कांदे भाजलेले आहेत ते सुद्धा त्याला ॲड करून नंतर एकदा परत लावून घेणार आहे। बघा इथे मी सगळ्यात आधी जे सुक्का आहे ते ॲड करून घेतलेला आहे, खाकस, खोबरा आणि जो गरम मसाला आहे तो आता एकदा मिक्सरला लावून घेते, छान बारीक करून घेणार आहे। सोबतच मी यामध्ये 1 चमच इतका जिरा सुद्धा ॲड करून घेतला आहे आणि मिक्सरला एकदा फिरवून घेतला आहे। एकदा मिक्सरला लावून घेतल्याने आपला जो खडा मसाला आहे किंवा त्याच्यातला खोबरा वगैरे व्यवस्थित बारीक होतो, त्यामुळे मी एकदा मिक्सरला लावून घेते। ओला मसाला ॲड केल्यानंतर जसं कांदा वगैरे ॲड केल्यानंतर मसाला बारीक होण्याला बघत नाही, कधी कधी असे मोठे मोठे काप राहून जातात लसणाचे, अद्रकाचे वगैरे, त्यामुळे मी कधीही खडा मसाला आधी भाजून घेते आणि त्यानंतर वाटून घेते आणि त्यानंतर ओला मसाला ॲड करते। बघा छान मिक्सरला लावून बारीक पेस्ट इथे करून घेतलेला आहे मी। इकडे मी कुकरमध्ये आज चिकन बनवणार आहे कारण थोडंसं उशीर झाला आहे, त्यामुळे पटकन बनायला सोपं जातं। मी ते 4-5 चम्मच इतकं आपल्या भाजीला पुरेल इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी 2 तेजपान ॲड करून घेतलेलं आहे आणि आता मी त्यामध्ये तेल व्यवस्थित गरम झालं आहे, जो आपण हिरवा वाटण वाटून घेतलेला होता लसण, अद्रक, कोथिंबीरचा, ते यामध्ये ॲड करून छान असं भाजून घेणार आहे। 1 मिनिटापर्यंत हा मसाला आपण भाजून घेऊया आणि त्यानंतर जो दुसरा मसाला आपण वाटून घेतलेला आहे सुका मसाला तो सुद्धा यामध्ये मी ॲड करून घेणार आहे। बघा इथे 1 मिनिटापर्यंत छान असं भाजून घेतलेला आहे मसाला व्यवस्थित, लसण अद्रक व्यवस्थित भाजलेली आहे, इथे सुगंध सुटलेला आहे मस्त। आता त्यामध्ये आपण जो बाकीचा मसाला वाटून घेतला आहे मी काळा तो ॲड करून घेते आणि तो छान असा 1-2 मिनिटापर्यंत मसाला तेल सोडेपर्यंत शिजवून घेणार आहे। बघा इथे मी सगळा मसाला ॲड करून घेतलेला आहे आणि आता जोपर्यंत आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत मी 2-3 मिनिटापर्यंत हा मसाला असाच चमचने फिरून शिजवून घेणार आहे। इथे मसाला आपला शिजत आलेला आहे। आता मसाला आपला इथे पुरेपूर व्यवस्थित असा शिजलेला आहे, खूप छान स्मेल यायला लागलेली आहे। आता यावेळी मी यामध्ये बाकीचे सगळे मसाले ॲड करून घेणार आहे। 1 चमच चवीपुरतं मीठ ॲड करून घेत आहे, मी यामध्ये 2 ते 2.5 चमच इतकी मिरची पावडर ॲड करून घेत आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲड करून घ्या किंवा तुमच्या चिकनच्या क्वांटिटीप्रमाणे, भाजीच्या क्वांटिटीप्रमाणे ॲड करून घेऊ शकता। मी यामध्ये अर्धा चमच इतकी हळदी पावडर ॲड करून घेतला आहे। 1 चमच गरम मसाला,
आणि 1 चमच भरून धने पावडर. आता हा मसाला मिक्स करून घेऊया छान. मसाला जळू द्यायचा नाही, आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. जळालाही नाही पाहिजे आणि कच्चाही नाही राहिला पाहिजे. खूप छान असं शिजलेला पाहिजे. भाजीची चव खूप छान येते. नॉनव्हेज जर असेल तर मसाल्याची चव मसाल्यावरच डिपेंड करते भाजीची चव. त्यामुळे कधीही नॉनव्हेजचा मसाला खूप छान 5 ते 10 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं पुरेपूर, पूर्ण तेल सुटेपर्यंत. जेवढा जास्त वेळ मसाला शिजतो तेवढी भाजी चवीला भारी लागते. इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, छान असा बारीक बारीक कापून तो यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. आधी मी मसाला 2-3 मिनटापर्यंत व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे आणि आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो ॲड करून घेतला आहे. आता तो पण मी 2-3 मिनटापर्यंत छान भाजून घेते. जोपर्यंत पूर्ण टोमॅटो मॅश होत नाही तोपर्यंत हा पूर्ण भाजून घेणार आहे. इथे 1 मिनिट झालेला आहे, छान भाजून घेतला आहे मी. परत 2-3 मिनटापर्यंत व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला मी भाजून घेणार आहे. मसाला व्यवस्थित शिजला पाहिजे, टोमॅटो वगैरे मॅश झाले पाहिजे, म्हणून मी त्यामध्ये 1 वाटी इतका पाणी, मिक्सरचा पॉट आहे तर त्याला थोडंसं धुवून त्याच्यातलं पाणी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. 1 वाटी इतका पाणी असेल हा, तेवढा मी ॲड करून घेतला आहे. पूर्ण मिश्रण मिक्स करून घेऊया आणि परत आता याला छान 2-3 मिनटापर्यंत, जोपर्यंत पूर्ण तेल सुटत नाही मसाल्याला तोपर्यंत शिजवून घेऊया. बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही दिसत आहे. पण आता आणखी तिला 1-2 मिनटापर्यंत मी शिजवून घेणार आहे, जोपर्यंत व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत. बघा इथे व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, ग्रेव्हीला खूप छान तेल आलेलं आहे. आणि याचाच अर्थ आहे की आता आपली ग्रेव्ही खूप मस्त शिजत आलेली आहे, म्हणजे शिजलीच आहे प्रॉपर. आता यामध्ये मी परत 1-2 मिनटं मिक्स करून घेते छान असं. जेवढा वेळ तुम्ही मसाला शिजवू शकता, जळून नाही टाकायचं, फक्त शिजवायचं आपल्याला छान. जोपर्यंत मसाला तुम्ही छान शिजवणार नाही तोपर्यंत भाजीला चव येणार नाही. म्हणून कधीही मसाला खूप छान असं 5 ते 10 मिनटापर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं, छान शिजवून घ्यायचं. आणि आता मसाला शिजल्यानंतर त्यामध्ये मी हा जो चिकन आहे तो पूर्ण धुवून ॲड करून घेतला आहे. यामध्ये मी 2 पाण्याने स्वच्छ चिकन धुवून घेतला आहे. आता यामध्ये ॲड करून घेत आहे. पूर्ण आता मिक्स करून घेते मसाल्यामध्ये. कुकरमध्ये बनवत असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. 15 मिनटामध्ये हा चिकन सुक्का बनवून तयार होतो. जास्तीत जास्त 15 मिनटं ते 20 मिनटं लागतात इथं. आणि जर का तुम्ही हाच आपल्या पातेल्यामध्ये वगैरे जर शिजवायला ठेवणार तर जवळपास अर्धा तास 30 ते 40 मिनटं इथे लागतात. वरून आपल्याला पाणीसुद्धा जास्त ॲड करायचं नसल्यामुळे थोडंसं कमी गॅसवर जास्त वेळ शिजवून घ्यावं लागतो. बघा इथे मी सगळं मिश्रण हा चिकनचा मिक्स करून घेतला आहे मसाल्यामध्ये. आता कुकरचं झाकण लावते आणि 1 शिटी येईपर्यंत मी याला शिजवून घेणार आहे. बघा इथे मी परत एकदा मिक्स करून घेत आहे, जळायला नाही पाहिजे म्हणून. जर याच्यात पाणी ॲड केलेलं नाही, जर मी कुकरचं झाकण लावून टाकणार जळण्याचे चान्सेस असतात, म्हणून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि पाणी न ॲड करता याला मी 1 शिट्टी करून घेतली आहे. बघू शकता इथे 1 शिट्टी झालेली आहे कुकरला छान. आता मी तुम्हाला लगेच काढून दाखवते. बघू शकता किती छान असं पाणी यामध्ये सुटलेलं आहे चिकनला. मी यामध्ये बिलकुल पाणी ॲड केले नाही, पुन्हा कमी गॅसच्या फ्लेमवर शिजवून घेतलं आहे आणि यामध्ये भरपूर सारं असं पाणी सुटलेलं आहे. बघू शकता चिकनचं. मला हा चिकन सुक्का बनवायचा असल्यामुळे मी याला आता याच्यातला पूर्ण पाणी आटवून घेणार आहे. याच्यात जो रस्सा दिसत आहे तो रस्सा मी आटवून घेणार आहे. बघू शकता मी आता याच्यातलं पूर्ण पाणी आटवून घेणार आहे. पाणी आटवायला आपल्याला जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट लागू शकतात. मी एक मीडियम फ्लेम करून घेणार आहे आणि त्याच्यावर पूर्ण पाणी याच्यातलं आटवून घेणार आहे. फक्त पोळीला लागेल इतकं पाणी मी यामध्ये ठेवणार आहे. आपण पोळी लावून खाऊ शकतो इथपर्यंत सुक्कं करून घेणार आहे.
तुम्हाला एकदमही सुकं करून घ्यायचं असेल ड्राय तरी तुम्ही करून घेऊ शकता. पूर्ण पाणी आटवून घेऊ शकता याच्यातला रस्सा. मला एकदम आटवून घ्यायचं नाही आहे, थोडंसं यामध्ये ग्रेव्ही ठेवायची आहे. तिथपर्यंत सुकं करून घेते मी. बघू शकता इथे घट्ट होत आलेलं आहे, पूर्ण पाणी याच्यातलं आटत आलेलं आहे आणि आता पूर्ण परफेक्ट असं सुकं झालेलं आहे. मला इथपर्यंत पाहिजे आहे, थोडंसं तरी ग्रेव्ही हवी आहे त्यामध्ये, म्हणून मी या वेळेवर यामध्ये हा गॅस ऑफ करून घेते. इथे खूप छान असा नरमगार चिकन शिजलेला आहे आणि कुकरमध्ये शिजवल्यामुळे आणखी खूप छान शिजलेलं आहे. आता मी यामध्ये बारीक कापून घेतलेली थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेते. आता आपली भाजी इथे पूर्णपणे सर्व करण्याकरिता तयार झालेली आहे. बघू शकता खूप छान अशी इथे चिकन सुक्का तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. मी आता तुम्हाला इथे सर्व करून दाखवत आहे. बघू शकता खूप छान एकदम. आता तिथे तुम्हाला असं वाटत असेल ग्रेव्ही पाणी जास्त आहे, रस्सा वगैरे अजिबात नाही. थोड्या वेळाने तो खूप थिक झाला होता. बघू शकता. वाटत आहे का तुम्हाला जास्त ग्रेव्ही किंवा जास्त असा यामध्ये रस्सा? अशाप्रमाणे माझा इथे चिकन सुक्का बनलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.